हॅलो एव्हरीवन, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या मुलाच्या टिफिनची रेसिपी. तर मी आज टिफिनमध्ये त्याला आलू, मखाना आणि पनीरची टिक्की देते आहे. तर त्यासाठी मी आलू उकडलेला बटाटा या ठिकाणी किसून घेतला आहे. त्याच्यानंतर मी पनीर किसून घेतलं आहे. थोडंसं किसूनच घ्यायचं आहे कारण की आपली टिक्की एकदम सॉफ्ट बनते मग किसल्यानंतर. आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे मखाने घेतले. मखान्यात इथे तूप मीठ टाकून व्यवस्थित भाजून घेते आहे. मी मायक्रोवेव्हला लावते, तुम्ही पाहिजे तर कढईमध्ये सुद्धा भाजू शकता. भाजल्यानंतर हे भाजून झाले. त्याच्यानंतर मिक्सरला काढायची, मिक्सरला मस्त पावडर बनवून घ्यायची आणि ती पावडरसुद्धा या मिश्रणामध्ये ॲड करायची. मग या मिश्रणामध्ये आपण मीठ, बाकी आपल्या आवडीप्रमाणे आपल्या मुलाच्या आवडीप्रमाणे आपण मसाले टाकू शकतो. मी हिंग टाकला आहे, मीठ टाकले, हळद टाकली, थोडीशी धने पावडर, थोडासा गरम मसाला आणि मिरी पूड टाकली. तुम्ही तुमच्याप्रमाणे अल्टर करू शकता मसाल्यांमध्ये. तर ती मी नक्की टाकते त्याच्या कोणत्याही पदार्थामध्ये. त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून याच्या छोट्या छोट्या टिक्की करून तव्यावरती भाजायच्या. हे नक्की तुम्ही बनवून बघा, खूप सोपं आहे आणि मुलांना प्रचंड आवडेलसुद्धा. माझ्या मुलाला खूप आवडतं आणि न्यूट्रिशियससुद्धा आहे, हेल्दीसुद्धा आहे. तर टिफिनमध्ये द्यायला परफेक्ट रेसिपी आहे. सकाळच्या घाईमध्ये तुम्ही हे बनवू शकता, लवकरही बनतं. तर माझ्या ह्या रेसिपीज तुम्हाला टिफिनच्या रेसिपीज, लंच बॉक्सच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला या रेसिपी कशा वाटत आहे. आणि प्लीज सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनलला. तर अशा प्रकारे आपण ह्या टिक्कीज एका साईडने भाजून घेतल्या आहे. मग आपल्याला दुसऱ्या साईडने भाजायच्या आहे. झाकण लावायचं आहे कारण झाकण लावल्यामुळे वाफाळल्याही व्यवस्थित जातील आणि भाजल्याही व्यवस्थित जातील. आता ह्या टिक्कीज व्यवस्थित दोन्ही बाजूंनी भाजून झालेले आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. ताटामध्ये काढून व्यवस्थित थंड्या होऊ द्यायच्या आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला टिफिनमध्ये, लंच बॉक्समध्ये भरायच्या आहे. तर लंच बॉक्समध्ये मी आज ह्या टिक्कीज देत आहे. त्याचे फेवरेट आहे. कबीरच्या शाळेमध्ये ॲपल मीन्स कोणतेही एखादं फ्रूट कंपल्सरी आहे. तर मी आज त्याला ॲपल देते. त्याच्यानंतर ह्या टिक्कीसोबत मी थोडासा टमॅटो सॉस ठेवला आहे डिब्बीमध्ये. मी घरी बनवलेला टमॅटो सॉस देते माझ्या मुलाला. मी बाहेरचा टमॅटो सॉस यूज करत नाही. त्यानंतर हे थोडेसे मनुके आणि भाजलेले मखाने टाकले. मखाने त्याला खूप जास्त आवडतात. तर हे मी त्याला देत आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपीज.